पुढचा मॅच P1चं ओव्हर घेऊन येतोय कमलेश. स्वतः स्कीपर आहे विलास मोदी वडवली टीमचा. फिल्डिंग जर बघितली फक्त 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आपल्याला दिसतोय. ही फिल्डिंगची व्यूहरचना. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलर कमलेश. पहिला बॉल बेस्ट ऑफ लक बोथ द डम. ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस वाईटचा इशारा अंपायर महाजन यांचा. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राचं खातं खोललं जातं आहे आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते 1 रननी. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर कमलेश. हो, यावेळेस बघितला मिस टाईम शॉट होता. हवा तसा बॅकच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता बॉल. फॉरवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने येतोय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन. स्वीप करायचा होता बॅट्समनला. 1 रनने आपलं खातं ओपन करतोय जॉन्टी आणि टीमचं टोटल पोचवते 2 वर. ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस लाईन अतिशय चांगली होती. शफल झाला होता बॅट्समन, त्यामुळे ही क्लिअर डिलिव्हरी मानली जाईल. मांडीश्री साहिलजी चौधरी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी वडवली टीमच्या बॉलर्ससाठी रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस जास्तच बाहेर जातो बॉल. वाईटचा इशारा. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपनी बॉलिंग राईट हँडरसाठी अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र जास्तच बाहेर बॉल जाताना दिसतो आपल्याला जयवंत. निश्चितच या षटकामध्ये आतापर्यंत कमलेशने 2 व्हाईट बॉल टाकलेले आहेत. थोडीशी स्क्वेअर गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या P1च्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपनी बॉलिंग. पुढील बॉल. चांगला पुलचा फटका. एलिव्हेशन नाही आहे मात्र मिड विकेटला येतोय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. डीपमध्ये फक्त 1च रन मिळते आणि 1 रननी स्कोअरमध्ये बदल होतोय. स्कोअर सरकतोय स्कोअरबोर्डवर 4 रन. फॉर द नो लॉस जॉन्टी जोशी आणि अतुल हे 2 बॅट्समन हे ओपनिंग बॅट्समन आहेत RD ओवली टीमचे. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. ओ मिस टाइम. यावेळेला बघितलं फिल्डर त्या ठिकाणी चुकतोय. दुसरा फिल्डर बॅकअप करतोय. 1 रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. वाईट जरूर टाकलेले आहेत 2 बॉल, मात्र आपण बघितली मुभा दिलेली नाही बॅट्समनला मोठा फटका खेळण्याची. बॉलर कमलेश याने लेफ्ट हँडर बॉलर ज्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक असतो थोडासा आणि चांगला लेग कटर बॉल टाकताना दिसतोय हा बॉलर कमलेश. पुढील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळी जास्तच बाहेर जातो. वाईटचा इशारा अंपायरचा. 1 अतिरिक्त रन मिळते. बॅट्समनला रीड करून बॉलिंग टाकताना दिसतोय हा बॉलर कमलेश. थोडा जास्त बाहेर बॉल टाकला होता त्यामुळे वाईटचा इशारा अंपायरचा. निश्चितच चांगला निर्णय येतोय पंचांचा. 3 चेंडू स्क्वेअर चेंडू आतापर्यंत कमलेशने हाताळलेल्या खराब गोलंदाजी बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. कमलेश पुन्हा बॉलिंग मार्कवर. पूल केलंय. पुन्हा एकदा एलिव्हेशन नाही मिळालं. मिड विकेटला बॉल. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतो. थ्रो होतोय मात्र भरपूर वेळ होता दोन्ही बॅट्समनकडे 2 रन पूर्ण करण्याचा. 2 रननी स्कोअर पोचतोय स्कोअरबोर्डवर 8 रन. 8 फॉर द नो लॉस अशी सुरुवात आहे बॅटिंग करत असताना RD 11 ओवली टीमची. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्लोअर वन होता. यावेळेला बघितलं फसवलं गतीमध्ये मिश्रण. चेंज ऑफ द स्पेस. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस रनचा प्रयत्न आहे. काय होईल. आणखीन जवळजवळ असं वाटलं की लगोरीचा खेळ चालू आहे की काय. बघा नाट्यमय क्रिकेट, फनी क्रिकेट बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक फेकतोय परत दुसरा हिट करण्याचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र दोघांनाही निशाणा साधता आलेला नाही. एक ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर आहे तो 9 रन्स. बिनबाद 9 अशी सुरुवात झालेली आहे RD ओवली टीमची. संत सावध सुरुवात बघायला मिळते. हेमंत पाटील ते RD
11 ओवली या संघाची. मात्र एक जमेची बाजू आहे, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. RD 440 ओवली आणि पाहतोय विलासमूर्ती वडवली डोंबिवली परिसरामधला संघ आहे. या दोन संघांमधील सामना आपल्याला बघायला मिळतोय. आमच्या VIP डायसवर आपण बघतोय मान्यश्री जगनजी चौधरी आणि मान्यश्री दिलीपजी चौधरी यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिला होता, बघितलं आणि सोडून दिलं. विकेट किपरसाठी व्हाईटचा इशारा. 1 रन मिळते. 1 रननी स्कोरमध्ये बदल होतो. स्कोर पोचतो 10 वर. निश्चितच रेलिंग जी आहे ती बाउंड्री आहे, लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही जर कॅच घेतला, रेलिंगला टच झाला तर तो षटकार घोषित केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. वडवली टीम आपल्याला माहितीसाठी ही माहिती दिली जाते. रेलिंग जी आहे तीच बाउंड्री आहे. फुलटॉस बॉल, स्लॉक स्वीप करायचं होतं, मिस टाइम शॉट, बॉल डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन. 1 रननी स्कोर पोचतोय स्कोरबोर्डवर 11 रन्स. 11 फॉर द नो लॉस. चांगली सुरुवात आहे, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 10च्या 10 गडी शिल्लक आहेत RD 440 ओवली या संघाकडे. RD 440 ओवली टीम बॅटिंग करताना दिसते. टॉस हरल्यानंतर चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल वडवली टीम समोर. बीट होतोय यावेळेला बॅट्समन. फ्लाय स्लिपचा फिल्डर अतिशय चांगली फिल्डिंग करतो. विकेट किपर सुद्धा बीट झाला होता. डॉट बॉल, एक चांगले डिलिव्हरी टाकतोय बॉलर विशाल. पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलेला आहे विशाल याने. निश्चितच एक्स्ट्राच्या रूपांतराने जास्त धावा भाळ केलेल्या आहेत त्या वडवली संघाने ओवली या संघाला. विशाल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. फॉलो बॅक ड्राईव्ह, मिडॉनला बॉल, लॉंग ऑनला येतो मिडॉनवरून. थोडासा लंबल होते तर फायदा उचलण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. मात्र 2 रन यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन जॉन्टी आणि अतुल. रन इन बिटवीन द विकेट. यस नो आणि वेटचं चांगलं मिश्रण, चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला दोन बॅट्समन जॉन्टी आणि अतुलमध्ये. 2 रन पूर्ण, 2 रननी स्कोर पोचतो 13 वर. निश्चित त्याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर प्रेशर दबाव आणला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. विशाल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ज्या ठिकाणी फक्त 1च रन होती, थोडंसं लंबल झाला होता फिल्डर, त्याचा फायदा उचलला होता बॅट्समॅनने. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या वेळेला ज्यांनी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समॅनने, मात्र शॉट पॉईंटला हा बॉल जातोय. 1च रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. 1 रननी स्कोरमध्ये बदल होतोय. स्कोर पोचतोय 14 वर. 14 धावांची भागीदारी 2 सलामी रनमध्ये अतुल आणि जॉन्टी. दुसरे षटक हे प्रगतीपथावर, दुसरं P2चं षटक. गोलंदाज विशाल सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्कवर. विशाल राईट आर्म राऊंड स्टंपनी मारा करतोय. पुढील बॉल स्लोअर वन होता, पुल केला फिल्डर त्या ठिकाणी डीप मिड विकेटला. चांगला कॅच, कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गलती केली नाही, चुकी केली नाही. चांगला कॅच घेतो आणि पहिला विकेट जातोय RD 440 ओवली टीमचा. शहराची शान है तो नित्य. सुरुवात केली होती, मात्र यावेळेस बघितलं फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. जास्त एलिव्हेशन नव्हतं, मिड विकेटचा फिल्डर होता त्या ठिकाणी. रुपेश यांनी अतिशय चांगला कॅच घेतला आणि आउट केलं बॅट्समन अतुल याला. पहिला विकेट जातोय RD 11 ओवली टीमचा अतुल याच्या रूपेने. निश्चितच विशाल याने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेल्या प्रतिम झेल टीपला कल्पेश याने अफलातून झेल घेतलेला आहे आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मिळून दिलेला आहे.
नवीन बॅट्समन जातोय रोहन बॅटिंगसाठी क्रमांक 3 वर. एक महत्त्वाचा नंबर म्हटला जातो क्रिकेटमध्ये, कारण दोन ओपनिंग बॅट्समन असतात. कधी कधी दोन ओपनिंग बॅट्समनमधून एक लवकर आऊट झाला तर निश्चित प्रेशर असतो. बॅट्समन दिसतो आपल्याला स्ट्राईक एंडवर रोहन. राऊंड विकेटने मारा लेफ्ट हँडर बॅट्समन रोहनसाठी. ओ वाईट यॉर्कर, वॉट डिलिव्हरी, स्ट्राईक डिलिव्हरी टाकतोय बॉलर विशाल. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती, 2 ओव्हरची समाप्ती. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना RD 440 ओवली टीमचा स्कोर आहे 14 रन 1 विकेटच्या नुकसानवर. ठाणे जिल्ह्यानं मान हाय दादाला तोड नाही हो समाज कार्य. दोन ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बरोबर स्कोर 7च्या सरासरीने RD 440 ओवली टीमचा स्कोर आहे 14 रन 1 विकेटच्या नुकसानवर. उर्वरित आणखीन 3 ओव्हर शिल्लक आहेत आणि 3 ओव्हरसाठी मायक्रोफोनवर येतील माझे सहयोगी समालोचक मित्र जयवंत पाटील. धन्यवाद हेमंत पाटील. यानंतर जो सामना होणार आहे हरिश्चंद्र 11 कंपनी गोडसे ए आणि अर्णव एंटरप्राइजेस कारिवली संघाच्या संगणकाने संपर्क साधायचा आहे. कमलेश याला कंटिन्यू ठेवलेलं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. धावसंख्या धावपलकावर 14. एका गड्याच्या मोबदल्यात चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अंधेरे में तीर चलाने की कोशिश, डॉट बॉल, फाइन डिलीवरी, स्विंग एंड मिस. बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी करे इस वक्त गेंदबाज जो स्कीपर है इस टीम के कमलेश. बहुत ही अच्छी गेंदबाजी कमलेश द्वारा. पुन्हा एकदा कमलेश चेंडू सोडून दिला आहे. कुठल्याही प्रकारे तिथे खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 14. मैंने पहले भी कहा था कि बैट्समैन को रीड करके गेंदबाजी करे गेंदबाज कमलेश. जैसे बैट्समैन शफल क्रॉस होते थोड़े से बाहर गेंद को करते हैं कमलेश. चेंडू मात्र बघूया सफल होऊन खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल टिपतोय. दुसरा फलंदाज बॅक टू द डगआउट. पाठी राखा निलेश. देखिए जॉन्टी ने फिर से एक बार रिवर्स शॉट खेलने की कोशिश की लेकिन ठीक तरह से नहीं खेल पाए. मिस टाइम शॉट था. डीप एक्स्ट्रा कवर में जो खिलाड़ी खड़े थे संदेश, जिन्होंने बहुत ही अच्छा कैच लपक लिया और आउट किया बल्लेबाज जॉन्टी को. ये दूसरा विकेट जाता हुआ RD 11 ओवली टीम का. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 14. संदेश याने अफलातून झेल घेतला आणि परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. तो फलंदाज जॉन्टी याला 2 बाद. धावसंख्या धावपलकावर 14. तिसरी षटके प्रगतीपथावर आहे. कुठल्या प्रकारची मुभा आतापर्यंत दिलेली नाही मोठा पटका खेळण्यासाठी. चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करताना पाहतोय कमलेश, विशाल या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे. जबरदस्त अटॅक बघायला मिळतोय तो वडवली संघाचा. कमलेश चेंडूला भिरकावून दिल्या, स्ट्रेट फटका खेळला डाऊन दी ग्राउंड. मात्र काय लाजवाब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळतो त्या क्षेत्ररक्षकाचा. बिल्कुल बहुत ही अच्छा एफर्ट विशाल द्वारा, जिन्होंने अच्छी गेंदबाजी भी की थी. लॉन्ग ऑन से दौड़कर आए थे यहाँ पर लॉन्ग ऑफ की दिशा में और स्टॉप किया. 2 रन बिल्कुल पूरे किए बल्लेबाज ने, लेकिन ये 2 रन से स्कोर में तब्दीली होती हुई स्कोर जा पहुंचा 16 रन. RD 440 टीम ओवली. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज कमलेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फालोतूरमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. दीपेश आणि संघाचा संघनायक रोहन हा खेळपट्टीवर आहे. चेंडू मात्र बघूया उंच आकाशामध्ये
क्षेत्ररक्षक झेपावतोय, सेफ शॉट, सेफ लँड झाला होता आणि त्यावर 2 धाव पूर्ण करते रोहन. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 18. कोई भी रूम नहीं दे रहे बल्लेबाज को खुलकर खेलने का. बहुत ही अच्छी गेंदबाजी कमलेश और विशाल की. इस तीसरी ओवर में भी बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं स्कीपर कमलेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू एस्टेनच्या मागे गेला होता. फक्त मिळेल ती 1 धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 19. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. खराब सुरुवात मी तर म्हणेन RD 440 ओवली या संघाची. धर्मराजा ग्रुपचा वाघ आहे तो असा नेता लई खंबीर. भिवंडी शहराची शान आहे तो नितेश भाऊ. दो गेंदबाज ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की. कमलेश जो स्कीपर है इस विलास मोदी OW टीम के, पहले ओवर में उन्होंने खर्च किए थे 9 रन और इस ओवर में खर्च किए कुल मिला के 5. तो 2 ओवर के कमलेश ने 2 ओवर में उन्होंने 14 रन खर्च किए और 1 विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली. और ख़राब शुरुआत यहाँ पर मानी जाएगी. 19 रन 18 गेंदों के समाप्ति के बाद ये टोटल थोड़ा सा ख़राब है इस ग्राउंड के ऊपर, क्योंकि यहाँ पर बड़ा टोटल हमने देखा है. निश्चितच आता मात्र या उर्वरित 2 स्लॉग ओव्हरमध्ये जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. चांगलं चॅलेंज, चांगलं आव्हान उभारायचं असेल तर RD 440 या संघाला. यस, ड्रिंक्स इस वक्त मैदान में जा रहे हैं. इसके बाद होने वाला मुकाबला, दोनों टीम के कैप्टन आपको रेडी रहना है. एक इनिंग के बाद हम टॉस करेंगे. हरिचंद्र अँड कंपनी गोरसई A आणि अर्णव एंटरप्राइजेस कारिवली या 2 संघांमध्ये यानंतर सामना रंगणार आहे. यस, और एक बिग मैच देखने को मिलेगी. कारिवली वर्सेस गोरसई के बीच अच्छा मैच देखने को मिलेगा. फिलहाल इस मैच में देखिए बिल्कुल बांध के रखा है बल्लेबाजों को. दोनों भी गेंदबाज ने, कमलेश और विशाल, बहुत ही अच्छी फील्डिंग करते हुए सभी खिलाड़ी. आखिरी गेंद थी, उस गेंद के ऊपर परेश ने क्या बहुत ही अच्छा स्टॉप किया था. ऐसा लग रहा था कि लॉन्ग स्टॉप के बाहर गेंद जाएगी. फुटबॉल स्टाइल में गेंद को रोका था प्रवेश ने. 3 ओवर के समाप्ति के बाद सिर्फ 19 रन 6.33 के औसत से बल्लेबाजी हो रही है पहले इनिंग में RD 440 ओवली टीम की. ये टोटल अच्छा टोटल नहीं माना जाएगा. निश्चितच आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल तो RD 440 ओवली या संघाला. शुभम 4थं षटक घेऊन येते. शुभम पाटील सामना करेल फलंदाज रोहन. संघाचा संघनायक, डावखुरा शैलीदार फलंदाज. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. स्विंग एंड मिस, फिर से एक बार बहुत ही अच्छी गेंद. ये तीसरे गेंदबाज है शुभम, इन्होंने भी बहुत ही अच्छी शुरुआत की है अपने गेंदबाजी में. शुभम चेंडू सोडून दिलेला आहे आणि पंच शकील कोटी यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अतिशय चांगला निर्णय पंचांचा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. नो Yes. आर्ग्युमेंट्स विथ अंपायर अगेन्स्ट. बिल्कुल नो आर्ग्यूमेंट्स अगेंस्ट अंपायर. अंपायर डिसीजन इज द लास्ट डिसीजन. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर गेंद थी, इसलिए अंपायर ने वाइड करा दिया था. धावसंख्या 20. शुभम चेंडू मात्र फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त मिळेल ती 1च धाव रोहन याला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 21 धावा. कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत चौकार किंवा षटकार बघायला मिळालेला नाही. याचं कारण म्हणजे नियंत्रित
नियंत्रण बघायला मिळते गोलंदाजीमध्ये, अचूक टप्पा बघायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. विलासमूर्ती वडवली बी या संघाकडून. आता मात्र अँगल चेंज करतोय, साईड चेंज करतोय गोलंदाज शुभम. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार आहे. सज्ज होते फलंदाज दीपेश. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन बघायला मिळते. पाहतो आपण सिंगल वाचवण्यासाठी एक क्षेत्ररक्षक फाईन लेगला आहे, एक शॉर्ट थर्ड मॅनला आहे, एक पॉइंटला क्षेत्ररक्षक. बाकी सर्व क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. शुभम चेंडू सोडून दिलेला आहे, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर वळतोय. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावपलकर 22. ये दूसरी वाइट इस ओवर की ऑप्शन के कहा बाहर गेंद को रख रहे इस वक्त गेंदबाज शुभम. मिस टाइम स्ट्रोक टॉप एज. गोलंदाज स्वतः शुभम झेल टिपते. कॉट अँड बोल्ड 1 more विकेट. पहुंचे थे बल्लेबाज और बड़ा शॉट खेलने की कोशिश. आसान सा कैच बॉलर शुभम के लिए और कॉटन बोल्ड आउट कर दिया बॉलर को शुभम ने बल्लेबाज को. 3 बाद धावपलकर धावा कायम आहेत 22. आता मात्र नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवर. क्रमांक 5 वर खेळण्यासाठी चिराग. चांगली गोलंदाजी बघायला मिळते शुभम याची. चेंडू मात्र बघूया उड. स्लॉट में गेंद थी और बहुत ही अच्छा शॉट डीप विकेट बाउंड्री के बाहर सीधे गेंद को उड़ा दिया 6 रन के लिए. और इस 6 रन से टीम का टोटल हो चुका है 28 रन. बऱ्याच उशिरानंतर एक मोठा फटका बघायला मिळाला. चिराग याच्या बॅटमधून अतिशय दर्जेदार षटकार बघायला मिळाला. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. एक समाधानकारक धावसंख्या जर उभारायची असेल तर RD 444 ओली या संघाला. चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर शुभम. सामना करण्यासाठी सज्ज होईल चिराग. रोहन आतापर्यंत खेळपट्टीवर खेळतोय 6 धावांवर. 3 फलंदाजांनी मात्र खूपच निराश केलेलं आहे. अतुल, त्यानंतर जॉन्टी आणि दीपेश हे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. स्लोअर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता आणि चेंडू लाईन लवकर ओळखली आणि चेंडूला फेकून दिला. सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दैदिप्यमान षटकार. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही. गति में मिश्रण किया, फंसाना चाहते थे बल्लेबाज को लेकिन खुद ही फंसे गेंदबाज. चिराग ने बहुत ही खूबसूरत शॉट खेल दिया. पुल शॉट खेला था डीप वाइड विकेट बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए. बैक टू बैक 2 छक्के आते हुए इस ओवर में अब टीम का टोटल हो चुका है 34 रन. आता मात्र चांगली टोटल बघायला मिळते धावपलकर. चिराग चांगली आक्रमक फलंदाजी करताना, पॉझिटिव्ह क्रिकेट खेळताना, अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळते त्याच्याकडून. 2 चेंडूंचा सामना केला. 12 धावांवर खेळतोय गोलंदाज पुन्हा एकदा शुभम. पुन्हा एकदा
3 ओवर के बाद ऐसा लग रहा था कि थोड़ी सी बैकफुट पे है आरडी 444 ओली की टीम, लेकिन जब से चिराग आए बल्लेबाजी के लिए 3 गेंद में लगातार 3 छक्के लगाए। कल आपने देखा होगा श्याम चौधरी ने लगातार 4 गेंदों के ऊपर 4 छक्के लगाए थे। अब चिराग वही बल्लेबाजी करते हुए लगातार 3 छक्के लगाए और टीम का टोटल अब जा चुका है 4 ओवर के समाप्ति के बाद 40 रन 10 के औसत से बल्लेबाजी हो रही इस वक्त आरडी 444 टीम ओली की। आता मात्र एक चांगली टोटल बघायला मिळते धावपलकावर, कारण 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 बाद 40 अशी धावसंख्या आहे आरडी 444 ओली या संघाची. शेवटचा अंतिम षटक आकाश. आता मात्र दोघांमध्ये चांगली भागीदारी होताना रोहन आणि फलंदाज चिराग चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. प्रेक्षकांच्या माहितीकरिता मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे आरडी 444 ओली आणि विलासमूर्ती वडवली बी या 2 संघांमध्ये हा सामना पाहतोय. यानंतर हरिचंद्र अँड कंपनी गोरसे ए आणि अर्णव एंटरप्राइजेस कारिवली असा सामना रंगणार आहे. दीपेश 11 ओवली यांच्याकडून लगातार 2 षटका मारले तर 500 रुपयाचा 555 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत ना, अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस, फाइन डिलीवरी, डॉट बॉल. धावसंख्या धावपलकर कायम है 40. यस, बिल्कुल बड़ा शॉट लगाने की कोशिश थी यहाँ पर लेफ्ट हैंडर की रोहन, लेकिन चूंकि एक साइड से आप देखिए तो बहुत ही इन्फॉर्म बल्लेबाज है चिराग, उनको स्ट्राइक देनी चाहिए थी, लेकिन पहली बॉल डॉट. आकाश चेंडूला आडव्या बॅटने खेळला ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. खराब क्षेत्ररक्षक बघायला मिळते. कमलेश होता तिथे. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे ती रोहन याने. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 41. आता मात्र अँगल चेंज करतोय गोलंदाज. साईड चेंज केलेली आहे आकाश याने. यस, बिल्कुल डबल भी हो सकता था, लेकिन डबल लेने की कोशिश की ने चिराग ने. टच में लग रहे इस मैच में बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. 3 गेंदों में अब तक 18 रन बना के खेल रहे हैं. 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी हो रही है चिराग म्हात्रे के लिए. अभी भी 2 गेंदों में 2 छक्के लगाते. मान्य श्री साहेबराव चौधरी आणि त्याचबरोबर रुपेश चौधरी आपण याचं नाणेफीसाठी. साहेबराव चौधरी, रुपेश चौधरी आपण नाणेफीसाठी यायचं आहे. कारिवली संघाचा संगणक आपण लगेच यायचं प्लीज. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम माननीय श्री रुपेशजी चौधरी, वेलकम माननीय श्री साहेबरावजी चौधरी. मी विनंती करतोय माननीय श्री जगनजी चौधरी यांना सुद्धा आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. दोन्ही टीमचा आपण कॅप्टन बघतोय. गोरसई ए टीमचा कॅप्टन हरचंद्र अँड कंपनी गोरसई ए टीमचा कॅप्टन, त्याच्यानंतर अर्णव एंटरप्राइजेस कारिवली टीमचा कॅप्टन येताना आपल्याला दिसतोय. आमचे मान्यवर सुद्धा येतात. या ठिकाणी टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूने आपण बघतोय धर्मराज चषक असं आपण कॉल करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने असेल ती वरालदेवी स्पोर्ट टाळाल. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. हा शिक्का देतोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. हा टॉस केला जातोय. कॉल असेल गोरसाई टीमचा वरालदेवी कॉल आहे आणि वरालदेवी चालेला आहे. खूप खूप धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा विनंती असेल मान्यवरांना. खूप खूप धन्यवाद. आपण सन्मानपूर्वक VIP डॅशवर जायचं आहे.
गोरसे टीम टॉस जिंकलेला आहे, 5 ओव्हरचा मॅच, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. काय स्ट्रॅटेजी आहे? तुम्ही क्षेत्ररक्षण घेण्याचा जो निर्णय घेतला याच्या मागचं काय गेम प्लॅनिंग तुमचं आहे? समोरचा संघ चांगला आहे तर त्यांच्या सामने आम्ही चांगली गोलंदाजी करून त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले बॉलर असतील आजच्या दिवसामध्ये या मॅचमध्ये खेळत असेल तुमच्या टीममध्ये? पंकज, पवन, अमोल यांच्याकडून चांगली अपेक्षा असेल. आणखीन कुठले बॅट्समन असतील ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगसाठी याल? हरेश, केतन, अजून संकेत आहे, पंकज आहे. हे जे आयोजन आपण बघतो धर्मराजा चषकचं जे आयोजन आहे, आयोजन कसं वाटते तुम्हाला? खूप चांगलं आयोजन आहे, कारण की या ग्राउंडवर आम्ही पहिला खूप वेळा खेळलेलं आहे आणि तेव्हा असं ग्राउंड नव्हतं. यंदाच्या सीझनमध्ये खूप चांगलं ग्राउंड केलेलं आहे, तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इच्छितो. खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. टॉस तुम्ही हारलेला आहे, टॉस जर जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. मात्र बॅटिंग करायची आहे, समोरच्या टीमला एक टार्गेट द्यायचं आहे. काय वाटते या प्लेन मैदानामध्ये आउटफील्ड फास्ट आहे, ज्या ठिकाणी स्कोर बनतोय, काय वाटते किती रनचं टार्गेट एक सेफ टार्गेट असू शकते? 40-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. कुठले बॅट्समन तुमच्या टीममध्ये आहेत? आहे सचिन गळत आहे, पप्प्या खारीक आहे, तसे 2-3 बॅटमॅन अजून आहेत चांगले आमच्यात. कसं वाटते आयोजन? खूपच सुंदर आयोजन आहे. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक. सो रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स, टॉस जिंकलेला आहे तो गोरसे टीमने. प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत मोहनजी भोईर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्स, धन्यवाद. वेलकम सचिन. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी सचिन, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. व्हेरी नाईस स्टोक, व्हेरी वंडरफुल स्टोक. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका. आपण पाहिला चेंडू ऑन द स्पंच केलं होतं आणि चेंडू एका टप्प्याने पॉईंट सीमारच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक फटका. चौकारने अकाउंट ओपन करतो फलंदाज विशाल. पहिला चेंडू अतिशय घनागती असा प्रकार, चांगला फटका. आपण पाहिला चेंडू जातो सीमारशीच्या बाहेर, चौकार येतो. चौकानं संख्या धावसंख्या बिनबाद 4. विजयाचं लक्ष 46 धावांचं लक्ष्य. नीचे चालू सामन्यामधून एक ब्रेकिंग न्यूज येते. वडवली सांगायला एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारता तर स्वर्गीय लडकू तुकाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र विकास चौधरी यांच्याकडनं 5,555 रुपयाचं रोख पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाणार आहे. अतिशय प्रतिम फटका, उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय डीप थर्डमॅन सीमारच्या बाहेर, चौकार येतो. चौकाने सगळ्या धावसंख्येमध्ये ती 8. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ऑन द रिचच्या पद्धतीने चेंडू खेळून काढले. चेंडू 1 बॉल एका टप्प्याने पॉईंट सीमारच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक चौकार. ठाणे जिल्ह्यानं मान आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी. आपण पाहिले विजयाचं लक्ष्य 46 धावांचं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, सुरेख सुरुवात आहे. आतापर्यंत 3 चेंडूमधून सलग 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक साधली जाते. फलंदाज विशाल याच्या बॅटमधून अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज
रॅटम राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र थोडासा ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क केला जात नाही आहे. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. नुकतीच संपन्न झालेली बाबगाव येथे जी स्पर्धा खासदार चषकाचं भव्य दिव्य आपण आयोजन पाहिलं होतं कल्याण बाबगाव या परिसरामधून, आणि त्या ठिकाणी हाच फलंदाज त्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणला गेला होता. मालिका वीराचं पारितोषिक या फलंदाजाला त्या ठिकाणी दिलं गेलं होतं. विशाल पाटील बडवली संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे. चालू स्पर्धेमधून आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये सलग 3 चौकार, ज्याच्या बॅटमधून आलेले चौकारांनी संघात धावसंख्या 12 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलं, चेंडू हवेमध्ये शतरक्षक खाली आहे. अप्रतिम उत्कृष्ट त्या झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच, मिस टाईम फटका, व्यवस्थित टाईम साधता आलं नव्हतं. चेंडू मिडऑफला जातो, मिडऑनला जातोय आणि आउट फील्डमधून मित्र आपण पाहिलं होतं अतिशय प्रतिम उत्कृष्ट एक दर्जेदार झेल या ठिकाणी कलेक्ट केला गेला होता. महत्त्वाचा फलंदाज आकाश याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. पहिलं षटक प्रगतीपथावर संघात धावसंख्या ती 14. साहिल नेक्स्ट न्यू बॅट्समन कमलेश जातोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. धर्मराज्य चषक 2021 या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. या स्पर्धेचे मानकरी, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे करता धरता आणि या स्पर्धेचे वन मॅन शो मान्य श्री निलेश चौधरी यांची देण आपण पाहतोय. चालू सामना 2 संघांमधून आपण पाहतोय. ज्या संघानं मापूर चषकामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती, मात्र महत्त्वाच्या सामन्यामध्ये हा संघ आपण थोडासा बॅकफुटला पाहिला होता. वडवली या ठिकाणी स्विचेटचा पाटका, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार. हॅलो, षटक क्रमांक पहिले संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. 1-18 एक विजयाची चावल देणारी धावसंख्या आपण धावपळकावर पाहतोय. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 46 धावांचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-18 एक चांगली सुरुवात आहे. सोस्वारी गुण लेखकाने चौकार लिहून ठेवलेला आहे. हा षटकार आहे. दादा लक्ष द्या, नाही तर तुमच्याबरोबर आमचा पण लगीन लागेल. हा षटकार आहे. षटकाने संघात धावसंख्या 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, एक दर्जेदार सुरुवात. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला आणि नीरज. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॉईंट सी मार्शीकडे जातोय. आउट फील्डमधून आपण पाहिलो तर 2 सेकंद बीट करून चेंडू जातोय पॉईंट सी मार्शीकडे, चौकार. पाठी राखा निलेश धावसंख्या 4 ने पुढे सकते 24. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. टाईम व्यवस्थित सेट करता आलं नव्हतं. चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 2 विजयाचं लक्ष 46 धावांचं. आतापर्यंत धावपळकर धावा आहेत ते 24. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नीरज. विराज चेंडूला सुंदर ऑन साईडला केलं जातं. चेंडू डीपला जातोय. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्याकडे पुढे सकते 25. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 46 धावांचं. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात, विजयाची चावल देणारी सुरुवात आपण पाहतोय. खास करून वडवली संघाच्या माध्यमातून. निश्चित वडवली संघानं मापूर चषकामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती.
बरी नाईस टॉक. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. चेंडू फक्त स्वीप केलं होतं आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पर्धेक सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेतृत्वदीपक षटकार कॅल्क्युलेटर षटकार आपण पाहतोय. या 6 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरके धावसंख्या होते ती 31. विजयाची चाहूल देणारे फटके आपण पाहतो या ठिकाणी. कारिवली संघाचा संगणक आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचं आहे. कारिवली या संघाचा संगणक आपण आयोजन कमिटीशी थोडासा संपर्क साधायचा आहे. चेंडूला उडवलंय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो की असं वाटतं, मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि ह्याचबरोबर मिळतील 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे धावसंख्या होती ती 33. क्रिकेटमध्ये झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं मित्रो. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहत असतोय. कॅच बिन द मॅच. उर्वरित 18 चेंडूमधून अजूनही विजयासाठी फक्त आणि फक्त एक 13 धावांची आवश्यकता आहे. परिपूर्ण सामन्यावर पकड मजबूत झाली वडवली संघाची. विलास स्मृती वडवली बी हा संघ आपण पाहतोय. जवळजवळ हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आपट्याकर पद्धतीचा चेंडूला पुलचा फटका. चेंडू जातोय सीमारच्या बाहेर षटकार. धर्मराजा ग्रुपचा वाघ आहे. निश्चितच मित्र आपण जे गाणं ऐकता ज्यांच्या नावाने गाणं झालेलं आहे अँकर नितेश अँकर भिवंडी तिकडे नामांकित असं व्यक्तिमत्व आणि सन्मान सैन्याचं एक पर्वणी आहे. त्यांचा जो वाढदिवस आहे त्याच अनुषंगानं आमच्या DJ मॅन त्या गाण्याची धून पेश या ठिकाणी करतात. असं निश्चित त्यांचा वाढदिवस या व्यासपीठ मंचावर सेलिब्रेशन केला जाणार आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला जात नाही. चेंडू बॅटची आउटसाईड एज घेतो. चेंडू जातो स्टँडच्या मागं 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं जातं. मात्र एक धाव घेण्याची संधी. 1 धावणे संघात धावसंख्या आणि पुढे सगळे धावसंख्या होते ती 40. आउट ऑफ लेग स्टम्प थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. गंतर धावणे संघात धावसंख्या आलूच पुढे सकते धावसंख्या होते ती 41 आणि विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे. सामन्यावर एक परिपूर्ण पकड या ठिकाणी मजबूत झालेली आहे. ती विलास स्मृती राणाल बडवली बी हा संघ. डिफेन्सिव्ह फटका चेंडूचा सन्मान होतोय. क्रिकेटमधून हे फार महत्त्वाचं मित्र. एक खराब चेंडूचा चांगला समाचार आणि उत्तम चेंडूचा सन्मान. हलक्या हाताने फक्त चेंडू थोडंसं पुश केलं तर चेंडू डीपमध्ये येतो. 1 धावण्याची संधी. 1 धावणे संघात धावसंख्या 1 धावणे पुढे सगळे धावसंख्या होते ती 42. षटक क्रमांक 3 कारिवली संघाचा संगणक आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. आउट ऑफ स्टंप. 42 ना धावसंख्या 1 आणि पुढे सकते 43. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. चेंडूला सुंदर सॉफ्ट रे अतिशय चांगला फटका. इनफिल्डच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतो हळू गुदगुळ्या करत. चेंडू जातोय सही मार असे बाहेर चौकारने विजय संपादित केले जातं. विलास स्मृती वडवली बी संघ या स्पर्धेमध्ये एक दमदार चांगली कामगिरी करतोय.
तर निश्चितच चालू सामन्यामधून शिकस्त मिळवली होती RD11 444 या संघाला विजयाचा शिल्पकार पण पाहिलं होतं. विशाल उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी, तोच ठरतोय या स्पर्धेचा मानकरी. विशाल लगेच आपण स्टेजवर यायचं आहे आणि चला पुढील दोन्ही संघांना विनंती, ज्या संघाचं क्षेत्ररक्षण त्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो. तर चला जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. चालू सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार विशाल आपण स्टेजवर यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते विशाल याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिले जातं जगन चौधरी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर रुपेश आपण जे गिफ्ट टॅम्पल, ते गिफ्ट टॅम्पलचं वितरण करायचं आहे. एक उत्कृष्ट कामगिरी चालू स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती आणि शिकस्त दिली होती RD444 या संघाला. विजयाचा शिल्पकार विशाल. त्यानंतर रुपेश चौधरी यांच्या शुभ हस्ते दिले जाते गिफ्ट टॅम्पल. त्यानंतर साहेबराव चौधरी यांना विनंतीशील आपण पुढील गिफ्ट टॅम्पलचं वितरण करायचं आहे. दत्ताजी पवार, दत्ताजी पवार पुढील गिफ्ट टॅम्पल आपण वितरण करायचं आहे. विजयाचा शिल्पकार विशाल. वेल प्लेड विशाल अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. रितेश गायकवाड आपणास विनंतीशील जे गॉगल आहे ते आपण द्यायचं आहे.